स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. उतरला का रे ताप मृण्मयीचा? अरे ताप उतरतो पुन्हा चढतो. मला कळत नाही की मनूसारखी मुलगी इतकी खचू कशी काय शकते. तिच्या आईचं जाणं तिनं खूपच लावून घेतलंय. त्यामुळं मला नाही वाटत की फक्त आईच्या जाण्यामुळेच ती इतकी खचली असेल. बघ ना, नाही बघ ना, आधी आलोकने तिला फसवलं, त्यानंतर ती इथे आली, तुझ्यात गुंतली आणि तूही तिला इग्नोर केलंस. आणि त्यातच आता तिची आई गेली. काय उरलंय तिच्या आयुष्यात? अमोल प्लीज. देखील तूच म्हणाला होतास ना की यावर फक्त एकच उपाय आहे आणि तो म्हणजे तिचं लग्न. मग तूच का नाही करत तिच्याशी लग्न? की अजूनही तुझ्या मनात आशा आहे की अवंतिका तुला हो म्हणेल? काहीतरीच काय बोलतोयस तू? मला या प्रश्नाचं उत्तर हवंय निखिल. अरे मृण्मयीची अवस्था बघतोयस ना तू, का नाही करत तिच्याशी लग्न? हे बघ अमोल, फक्त दया म्हणून तिच्याशी लग्न करून मला तिला फसवायचं नाहीये. किती दिवस स्वतःच विचार करणार आहेस निखिल? काय कमी आहे मृण्मयीमध्ये? अरे हे बघ, हे आर्ग्युमेंट होऊ शकत नाही, कळलं ना? हे बघ निखिल, निखिल, अरे अजून बरंच आयुष्य पडलंय तुझ्या समोर आणि तुला सुद्धा कोणाची तरी गरज लागणारच आहे. तू काय हेतुपुरस्सर या गोष्टीकडे दुर्लक्ष करतोस? हे बघ, किती दिवस या प्रश्नापासून दूर पडणार आहेस तू? आता तरी पॉझिटिव्हली विचार कर. Good night. गुड मॉर्निंग. काय चाललंय? काही नाही, काहीतरी वाचतोय. झालं
शोभना, अगं आत्ता येताना मला आश्चर्याचा धक्काच बसला. सौरभ चक्क वर्कआउट करत होता. त्यांचा जीवनक्रमच बदललाय अगं, आणि त्यांनी त्यांचाच बदललाय. कधी कधी जिमला जातात, अगदीच वेळ मिळाला नाही ना तर घरी वर्कआउट करतात. वा, विकाजी तर सांगत होता योगा सुद्धा करतात म्हणे ते. फारच छान. काल मी तू म्हणत होतीस ना त्याच्यावर विचार करत होतो. खरंच आमच्या लक्षातच आलं नाही ग, खूप पॉझिटिव्ह काही घडतंय. म्हणजे इतक्या दिवसात ते एकदाही ड्रंक घरी आलेले नाहीत बघ. किती चांगली गोष्ट आहे ना ही. फक्त यातलं काहीच त्यांना आईशी शेअर करावं असं वाटत नाही, याच वाईट वाटतं. हे बघ शोभना, जे काही चांगलं घडतंय ना त्याचं समाधान मान, इतर गोष्टींचा विचार नको करूस. बाईसाहेब, गुच्छ पाठवले आपल्यासाठी. गुच्छ? हा, महापौरपद मिळाल्याबद्दल अभिनंदन. पण नाव दिसत नाहीये. खरंच की नाव नाही लिहिलंय कुणी पाठवलं त्याचं. कुणी पाठवलं असेल, नाव कसं लिहिलं नाही? कदाचित त्याला नाव कळवायचं नसेल स्वतःच. फक्त भावना व्यक्त करायच्या असतील कदाचित. हे कसला विचार चालला? काही नाही ग, स्वतःचाच विचार करते. मला जाणवतंय माझ्यात काहीतरी बदल झालाय. बदल झालाय? मी निर्णय घेऊ शकते. तो निर्णय मात्र मी कसा काय घेतला याचं माझं मलाच आश्चर्य वाटतंय. कोणता निर्णय? अभि अजित सारखं म्हणतोय परत कुठेतरी फिरायला जाऊ, बाहेर जाऊ. मी मात्र त्याला साफ नकार दिला. आणि अभि याचं सगळं श्रेय तुला जातं. अगं मला कसलं श्रेय ह्याच्यात? मी फक्त तुला काहीतरी सांगितलं. हे बघ, सांगणं नेहमीच खूप सोपं असतं, पण त्यानुसार वागणं, ते तसं करून दाखवणं हे खूप अवघड असतं. आणि ते तू केलंस. अभि, मी पूर्वीच असं वागायला हवं होतं. मी चुकले ना. आदिती, माणूस चुकला तरी त्यात काही हरकत नसते, पण त्या चुकीतून माणसाने काहीतरी शिकायला पाहिजे. आणि एकदा केलेली चूक परत करण्याची चूक न करणं, यात त्या माणसाचा जय असतो. थँक्स. पण तरीही अजूनही मनाला रुखरुख लागली आहे. आता कसली रुखरुख? हे बघ, मी तुला एक गोष्ट सांगू का? जर अजितचं तुझ्यावर खरं प्रेम असेल ना, तर तू जे काय बोलतेस ते तू पटवून घेईल. अगं खरंच. चहा घे, गार होते. कारखानीस बोला. हां सर. सर, परवाची मीटिंग ठरवायची होती. अहुजा ब्रदर्स केव्हापासून अपॉइंटमेंट मागतायत? हां, परवा तारीख काय आहे? सर, परवा 21 तारीख आहे. नाही नाही नाही, 21ला नको, मला 21ला पुण्याला जायचं आहे. फॅमिली कोर्टात. सॉरी सर. 21ला कुठली अपॉइंटमेंट नको, 22ला 3 वाजता सांगा त्यांना. चालेल? हो सर. चल. आणि बाकी सगळे त्यांचे हे वगैरे केले. than a century against Bangladesh. These ratings run exclusively on Samsung computers. Worldsong cricket ratings can be seen on every live cricket match. Hey, hi Neeraj. Hi. What a pleasant surprise. In fact, I got a surprise for you. ये ना आत ये. आई नाही का घरात? नाही आहे रे. बघा ना, तर ताशीसारखी परत यायची आणि मला लपायला लागायचं. नाही रे येणार ती. चल. ये बस ना. हो, थँक्यू. हे घ्या, हे काय? तुझ्यासाठी पुस्तक आणले. हे थँक्स यार. छान आहेत, तुला आवडतील. वाव. मग काय प्लॅन सुट्टीचं? अरे मला डान्सिंग खूप आवडतं ना, म्हणून डान्स क्लास जॉईन करतेय. आय लव्ह डान्सिंग. आणि तुला? मला डान्स वगैरे काय आवडत नाही. ते कळतच आहे तुझ्याकडे बघून. हॅलो, आय एम अ स्पोर्ट्स पर्सन, ओके? मी नुकतं जिम जॉईन केलंय अँड आय एम मेंबर ऑफ द क्रिकेट क्लब टू. रिअली? यू प्ले क्रिकेट? येस.
Are you interested in sports? या आय प्ले बॅडमिंटन. Oh, good. Then you can join our जिमखाना. आमचा तिकडे ग्रुप आहे. ग्रुप? हो, मी आणि माझे मित्र बऱ्याच ऍक्टिव्हिटीज करतो तिकडं. इट्स ग्रेट फन. कूल, ग्रेट यार. ऍक्च्युली इकडे तिकडे हिंडण्या फिरण्या टाइमपास करण्यापेक्षा काहीतरी क्रिएटिव्ह करणं कधी चांगलं ना. या, you can join us if you want to. हो चालेल. Good. Then next Sunday ला आमची मीटिंग आहे. Be there, okay? हो नक्की येईन. एनिवेज तू काही घेणार? मला चहा चालेल. चहा? मला नाही येत चहा करता. तुला चहा करता येत नाही? नाही रे. मग येतं काय तुला? चल मी तुला शिकवतो. तुला येतो चहा करता? अरे मग काय, चल मी मम्माला बऱ्याचदा हेल्प करतो. अगं काय असं सकाळी मम्मा चहा करते. मग कशी वाटली माझी घराची कल्पना? अमेझिंग. म्हणजे गावाकडच्या घरासारखं लुक हवंय तुला. मला जमलं असतं ना तर तिथले डोंगर नद्या सगळं उचलून मी घरात घेऊन आले असते. जिथे मी निसर्गरम्य जागा बघते ना तिथे मनातल्या मनात पटकन घर बांधून मोकळी होते. परवा तर समुद्राच्या लाटांवरच घर बांधलं मी. अगं पण मग वाहून नाही का जाणार ते? किनाऱ्यावरची घरही वाळूचीच असतात अनिश. ओ गॉड, तू बोलण्यात मला हार जाणार आहेस का? तू असं काहीतरी बोलतेस आणि मला आवाक करून टाकतेस. तुला माहिती आहे अनिश, मी मिहीरला कविता बिविता ऐकवायला लागले ना की तो चौथ्या ओळीला झोपलेला असायचा. खाणं आणि झोपणं 2 वीक पॉइंट्स त्याचे. हे अनिश, आय एम सॉरी, मी तुला जेवायला थांब सांगितलं आणि इतका उशीर झाला तरी बोलतच बसले. चल, भूक लागली असेल ना? खरं तर हो. नाही घाबरू नकोस, मी आत्ता स्वयंपाक करायला घेणार नाहीये. तयार आहे सगळं. बिर्याणी केली आहे. नॉनव्हेज चालतं ना? ऑफकोर्स, आय लव्ह इट. गुड, आलेच मी. सुंदर झाला कार्यक्रम. केवढा भव्य प्रमाणात केला ग सत्कार. हो ना, कोल्हापुरातली सगळी मोठी मंडळी आली होती. खूप बरं वाटलं. जी धडपड केली, जे कार्य केलं त्याचं अगदी सार्थक झाल्यासारखं वाटलं बघ. भिकाजी, भिकाजी हे काय? माहित नाही, सौरभ दादाने मागवलं. सौरभ? ठीक आहे, जातो. सौरभ म्हणजे छोटू शपात गते रडत होत मगाशी. सलील, आत्ता कुठे हा शांत झाला? केवढा रडत होता मगाशी. गोडूला मगाशी पार्थ रडत होता तेव्हा असं वाटलं की इथं माझ्या लहानपणचे फोटो आठवले मला. पण असं त्याच्यावर का रडायचं मग. याच्यानंतर आपण फोटो काढले तर म्हणजे बघ ना, हा मोठा मोठा होताना, लहानाचा मोठा होताना, त्याच्या प्रत्येक स्टेज मध्ये फोटो आपल्याकडे असतील तर किती आनंदाचे क्षण आहेत ना आपल्याला. खरं वर्षापेक्षा ना महिन्याचेच फोटो काढले पाहिजे. कॅमेरा कुठे? कपाटात आहे तुझ्या. मुबलाचे फोटो काढूया का आपण आपल्या पालचे? पालचे कॅमेऱ्यापेक्षा सुद्धा ना आपल्याकडे हँडीकॅम असतं किंवा डिजिटल कॅमेरा असतं ना, तर हँडीकॅम असतं त्याला शूट केलं असतं पार्कला. मजा आली होती ना. तो रांगताना, चालताना, पुढे सरकताना, मोठा होताना सगळं शूट आपल्याकडे राहिलं असतं. हो ना. हा चोरा, शूट झालं. तू काय ऍक्टर होणार आहेस? आईसारखा ऍक्टर होणार आहेस तू? बिलकुल नाही. बाबांसारखं व्हायचंय. बोलायचं नाहीये. ओके. हो बना. देवा, केवढं केलं होतंस तू? तू किती कमी जेवलायस पण. कमी काय, एवढे थोडी छान बिर्याणी झाले म्हणून घे. जास्ती खाल्लं. नाही, थोडीशी बिर्याणी घे अजून. आय एम फुल. अरे इतकीच घे. Believe बघ me, तरी sorry, किती नको. वाढतीये ते. अगं नाही, नको थोडीशी पण. एवढी संपू. नाही अरे, असं एवढी नाही. नाही. अनिश, नाही, ऐक. ठेव, अरे ठेव. राजीव, बस जेवायला बस. चल. नको, मला भूक नाही. तुझ्या या मित्रालाही भूक नाहीये बहुतेक. किती कमी जेवलाय बघ. जरा आग्रह कर त्याला. प्लीज. तू करतेस ना आग्रह, मला नाही जमत. प्राजक्ता, अशी काही काही नाही रे. मुडी आहे किती माहितीये ना तुला. मी घालीन समजूत. ही बघ. अगं इतकी देऊ. मी नको म्हणलं म्हणजे खरंच नको. थोडीशी खा ना अनिश. आय कांट. बरं चल. नीरज, अरे झालं की नाही तुझं? हो मॅम. जा बाबा आता लवकर घरी आणि आता अभ्यास करायला सुरुवात करा. परीक्षा जवळ आल्यात. हो मॅम.
नीरज, इतके दिवस हे काम करत इथे बसलास, अभ्यासात मागे नाही ना पडलायस? काहीतरी काय मॅम, उलट इथून जास्ती अभ्यास झाला माझा. खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आणि अजून खूप नवीन गोष्टी शिकायच्यात मला. अच्छा, काय काय नवीन शिकायचं बेते? या हॉलिडेजमध्ये मी ठरवलंय, आधी नुसताच वेळ वाया घालवायचं ना, तर आता काहीतरी क्रिएटिव्ह करायचं. आमच्या WRMच्या मीटिंग्स रेग्युलर चालू आहेत आणि आता मी आणि नेहा मिळून डान्स क्लास जॉईन करतोय. नेहा? नेहा म्हणजे करकरे काकूंची? हो मॅम. अरे वा, ती छान मैत्रीण झालेली दिसते तुझी. पण तिची ती आई. या, आय नो. आता मी तिच्याकडे जाऊन आलो. तिच्या घरी? हो, सहजच का? नाही नीरज, करकरे काकूंचा स्वभाव जरा विचित्र आहे. म्हणजे तुझी तिथे जायला माझी काहीच हरकत नाही आहे, पण कदाचित असं होऊ शकेल की तू तिथे गेल्यामुळे नेहाला काही त्रास होईल किंवा त्यांना ते नाही आवडणार. एक काळजी घे, तू चांगला मुलगा आहेस, मला माहिती आहे, माझा विश्वास आहे तुझ्यावर, पण तरीही कुणी घरी नसताना त्यांच्याकडे जात जाऊ नकोस आणि शक्यतो टाळच त्यांच्याकडे जाणं. ओके? यू आर राईट मॅम. मी असं नेहाल भेटायला नाही जाणार. आम्हाला अगदीच भेटायचं असेल तर मग तुमच्याच घरी भेटू. नीरज, तुला राग नाही ना आला? नाही मॅम, तुम्ही माझ्या चांगल्यासाठी सांगाल मला माहिती आहे. आय एम शुअर. हो मॅम, पण मी येतो आता. काळ्या आजोबांकडे पण जायचं आहे मला. हल्ली त्यांच्याकडे रेग्युलरली जायला लागलायस तू? हो मॅम, मला आवडतं तिकडे जायला. मॅम, मला आजी आजोबा नाही आहेत, सो समहाऊ आय लाईक दिस रिलेशन. येतो आम्ही. बाय. काय गंमत आहे नाही? काही नाती असून नसल्यासारखी असतात आणि काही ठिकाणी संबंध नसताना नाती जुळतात. ती अशी. राजू, काय ग, खाऊन आलेस काही? जेवली का नाहीस? चल बिर्याणी खाऊन घे पटकन. काय चाललंय तुझं? काय झालं? अरे हात काय धरता एकमेकांचे? ठीक आहे, मीच आले होते म्हणून ठीक आहे, दुसरं कोणी असतं तर काय म्हणत? शी. राजू, काय? अनिश इज अ गुड फ्रेंड राजू. हे बघ, तो आधी माझा मित्र आहे आणि खूप चांगला माणूस आहे. तू सारखं सारखं त्याला फोन करून बोलवलंस की तो येणारच ना. ही फील ऑब्लाइज्ड. आणि पुन्हा एकदा सांगतो मी तुला, डोंट फॉरगेट, ही इज नॉट मिहीर. हा, झाला एकदाचा गृहप्रवेश. खूप दिवस मनात होतो ना तुझ्या? हो, तसं नाही रे, पण थोडंफार बघावं लागतं ना. मग आता कसं काय वाटतं राणी सरकारानं या नव्या राजवाड्यात? छान वाटतंय. एक स्वप्न असतं ना रे. झालं ना तुझ्या मनासारखं? राजे, आता वास्तवात या जरा. घरात केवढा पसारा पडलाय, आवरायचंय आपल्याला. होईल का सगळं? होईल ना. होईल होईल म्हणशील आणि मलाच सगळं आवरावं लागेल. तू आता फाईल्स मध्ये डोकं घालून बसशील. नाही, मी 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 मदत करेन ना तुला. हो, नवीन सोसायटी आहे रे, नवीन सगळी माणसं आहेत. अवंतिका सोडून आपण कुणालाच ओळखत नाही ना इथे. हो. आणि त्या अवंतिकाला माझ्याबद्दल काय वाटत असेल कुणास ठाऊक. ते काही असो, आपण इथं नवीन आहोत आणि आपला आधीचा परिचय आहे तिच्याशी, हे आपल्याला नाही विसरून चालायचं. खरं आहे तू म्हणतेस ते. आपण जाऊन यायला हवं तिच्याकडे. आपण दोघंही जाऊन येऊ. तू येशील? हो, खरंच. आपण दोघेही जाऊ. हा,